पायरी देव कोणाच्याच जीवनाचा उत्कर्ष करतो असं लिहिलं. दुसऱ्या वचनामध्ये म्हटलं फक्त देवच पराक्रम करतो हा ज्याचा विश्वास आहे त्याचा उत्कर्ष होतो. हालेलुया. समस्या काय? तुम्ही तुमच्या हातातल्या पराक्रमावरती विश्वास ठेवत आहात. माझ्या हातात माझ्या भाऊमध्ये ताकद आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, माझी ओळख आहे, माझा पैसा आहे. तुमचा उत्कर्ष कधीच होऊ शकणार. जास्त तुम्ही शून्य बनता, तुमच्याकडे काहीच नाही. उदाहरण पवित्र शास्त्रातलं मी तुम्हाला दाखवतो. गल्ल्याताला पाहून शौलाला असं वाटतं युद्ध करण्यासाठी माझीच युद्ध आणि असणार युद्ध कौशल्य किंवा माझी वस्त्र घालून दावीद युद्ध लढू शकतो. दाविदानं पण तो पेराव घातला, चालू शकला नाही, पडला. पण जे नॅचरल होतं, जे देवानं त्याला दिलं होतं ते घेतलं. हातामध्ये काठी, बटव्यामध्ये गोटे आणि गोफन हातामध्ये घेऊन गेला. आणि शास्त्र सांगतं जो विजय शौलाला मिळाला आणि तो देवानं दाविदाला दिला. कारण वाक्य काय होतं माहिती का? परमेश्वराच्या नावानं मी तुझ्यावर चाल करतो. त्याला माहितीये विजय मिळेल तर फक्त परमेश्वराच्या नावानं. कुणाचा उत्कर्ष होणार आहे? ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग फेथ आहे, प्रचंड त्याच्यामध्ये आणि आत्मविश्वास आहे काय की देवच हे करू शकतो. डॉक्टर नाही करू शकणार प्रियानो. हालेलुया. डॉक्टर तुम्हाला निराश करतील, हताश करतील. तुमचे पॅरेंट्स, तुमचे नातेवाईक, तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुम्हाला सांगतील की तुझ्याकडनं काही घडणार नाही, तुझ्या हातून ते होऊ शकत नाही. अहो तुमच्या हातून होऊ शकत नाही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. हालेलुया. देवाचा हात मजबूत आहे. देवाचा हात मजबूत आहे. त्याच्या हाताकडे जास्त तुम्ही पाहाल त्यास तुम्हाला कळेल की देवाचा हात पराक्रमी हात आहे. पराक्रमी हात म्हणजे काय माहिती का? तो कोणाला सुद्धा सोडत नाही, सगळ्याचा खात्मा करून टाकतो. अहो शेवटचा शत्रू मृत्यू, त्याला पण त्यानं जिंकलं. शेवटचा शत्रू, जगातला सगळ्यात मोठा शत्रू, अजूनपर्यंत जगामध्ये कोणीच मृत्यूवरती विजय मिळू शकला नाही, कोणीच नाही. डॉक्टर पण आता संशोधन करत आहे. ते म्हणतात येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही माणसाचं आयुष्य 400-500 वर्षापर्यंत वाढवू शकतो. तुम्ही 400-500 वर्षापर्यंत 850 वर्ष आदाम राहिला म्हणजे देवानं त्याच्यापेक्षा आधी तुम्ही तिथं रेंज गाठू शकत नाही, तिथं पोहोचू शकत नाही. आणि येशू ख्रिस्तानं दाखवलं तुम्ही 400-500 वर्ष, 800 वर्ष, 1000 वर्ष पण तुम्ही जगाल, परंतु मी होतो, मी आहे आणि मी युगानुयुग असणार. एवढा मोठा पराक्रमी देव आहे.